सदस्य, त्यांच्या मुली, नातेवाईक, मला वाटतं ढवळे परिवार आणि नंदेश्वर परिवारातील सर्व सदस्य, खरोखरच आजच्या या प्रसंगी गीताताई जे आपल्यातून गेलेले आहेत त्यांचं पुण्यानुमोदन आणि श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. आणि आत्ताच काही क्षणापूर्वी बुद्ध दत्त यांनी त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या पत्नीविषयीच्या भावना अतिशय समर्पकपणे आणि अतिशय भावनिक दृष्ट्या त्या काव्यातून व्यक्त केल्या. खरंच काव्य हे खूप काही सांगून जातं. अनेक गोष्टी आपण व्यक्त करताना बोलत असताना ज्या गोष्टी आपल्याला पोहोचवता येणार नाहीत त्याही पेक्षा अधिक प्रभावीपणे त्यांच्या त्या भावना त्यांच्या काव्यातून मला वाटतं आपणा सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर्वप्रथम मी सुद्धा माझ्या वतीने आणि आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. खरं पाहता बंधू आणि भगिनींनो, आज जो प्रसंग आहे तो या संपूर्ण परिवारासाठी अतिशय दुःखमय असा आहे. आपण सर्व समजू शकतो. आणि अशा प्रसंगी आपले जे मित्र आहेत, विशेषतः धम्मचारी बुद्ध दत्त आणि त्यांचे कुटुंबीय, या सर्वांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळावा, त्यांना एक आधार मिळावा, त्यांना आपल्या सर्वांच्या मैत्रीतून एक उत्साह निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक भाव निर्माण व्हावा, अशा अर्थाने आपण आज इथे एकत्र जमलेलो आहोत. खरं पाहता अशा प्रसंगी आणि विशेष म्हणजे आज आपण जर एरवी नेहमीसारखी परिस्थिती असते तर कदाचित आपण सर्वची सर्वच बुद्ध दत्त यांच्या घरी जमलो असतो आणि तिथे प्रत्यक्ष पूजेमध्ये सहभागी झालो असतो. आपण सर्वच जण त्यांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन करू शकलो असतो, त्यांच्याशी हितगुज करू शकलो असतो. मात्र परिस्थिती इतकी भयावह आहे की आपल्याला प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही. मात्र आपल्याला या झूमच्या माध्यमातून ऑनलाईन का होईना एकत्र येण्याची ही संधी उपलब्ध झालेली आहे. खरं म्हणजे टेक्नॉलॉजीचे आपण आभारच मानले पाहिजे. किमान या पद्धतीने का होईना आपण एकमेकांना पाहत आहोत आणि हा कार्यक्रम सुद्धा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता आजच्या या प्रसंगी मी विचार अनेक दिवसापासून करत होतो. आपणा सर्वांनाच याची चांगली कल्पना आहे की संपूर्ण जगभर, ज्याला आपण कोविड-19 म्हणतो किंवा कोरोना हा जो विषाणू आहे, त्याच्यामुळं जगभर हाहाकार माजलेला आहे आणि अनेक ठिकाणी त्याच्यामुळे लोक आजारी पडलेले आहेत आणि अनेकांना त्याचा सामना करत असताना, संघर्ष करत असताना स्वतःचे प्राण गमवावे लागलेले आहेत. खरं पाहता ही गोष्ट अनेक दिवसांपासून आपण ऐकत आहोत. जवळपास म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच याची सुरुवात झालेली होती. अर्थात आपल्याकडे प्रकर्षाने ती जाणवली ती मार्च महिन्यापासून आणि तेव्हापासूनच भारतातील सर्वच लोक एक प्रकारे भयग्रस्त अशा अवस्थेत आहेत. एक प्रकारे या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. आणि आता परिस्थिती कुठेतरी मागच्या काही दिवसांपूर्वी असं वाटत होतं की आता थोडीफार निवळते परिस्थिती. थोडीफार परिस्थिती आता निवळत चाललेली आहे. काही प्रमाणामध्ये जे पेशंट आहेत त्यांची संख्या कमी होत आहे आणि असं वाटत होतं की आता हळूहळू कदाचित हा कोरोना नाहीसा होईल, संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपण सर्वजण जे कोणी आज आहेत ते सर्व सुखी आणि आनंदी राहतील किंवा त्यांना या आजारापासून कुठलाही त्रास होणार नाही, त्यांना हानी पोहोचणार नाही, अशी एक मनामध्ये विचार सुरू होता. तशा प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि लगेचच पुन्हा त्यांनी कलाटणी मारली आणि संपूर्णपणे पुन्हा भयग्रस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना हे माहीतच असेल की नागपूरमध्ये आज आणि उद्या
एक प्रकारचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे प्रशासनातर्फे. आणि म्हणून आपण सर्वजण मोठ्या संख्येने किंवा एकत्रितपणे एकत्र येऊ शकत नाही, ही त्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे. असो, मला या ठिकाणी हेच म्हणायचंय की सध्या सर्वत्रच मृत्यूचं भय आपण अनुभवतो आहोत. प्रत्येकाच्याच मनामध्ये याला धरून अनेक प्रश्न असतील, विचार असतील. अनेक लोक स्वतःविषयी चिंतन करत असतील की कसं होणार, काय होणार. जोपर्यंत आपण इतरांविषयी बातम्या ऐकत होतो, जोपर्यंत आपल्याला इतर देशातल्या बातम्या ऐकायला मिळत होत्या, जोपर्यंत आपल्याला आपल्या देशातील सुद्धा वेगवेगळ्या भागातील लोकांच्या बातम्या आपल्या कानावर येत होत्या, तोपर्यंत कुठेतरी आपल्याला एक माणूस म्हणून याची संवेदना होतीच की कुठल्याही व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू होऊ नये आणि अशा प्रकारे अंत होऊ नये. ती हळहळ एक माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये आहे. परंतु असं जरी असलं तरी त्याची जी तीव्रता आहे, ती मला असं वाटतंय की आता या गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषतः मी आपल्या संघाच्या संदर्भात बोलतो, तर अनेक घटना अशा घडत आलेल्या आहेत. अनेक चांगले लोक, संघाशी संबंधित असे लोक या महामारीच्या किंवा हा जो कोरोना आहे, कोविड-19 आहे, त्याच्या प्रभावामध्ये आलेले आहेत आणि बिचारे त्या प्रभावामध्ये येऊन आपल्यातून निघून गेलेले आहेत. खरं म्हणजे ही अतिशय दुःखदायक अशी गोष्ट आहे. विशेषतः संघ म्हणून आणि एक आध्यात्मिक जीवन जगणारे व्यक्ती म्हणून, जो कोणी आध्यात्मिक जीवन जगणारा व्यक्ती आहे, त्याच्यावर अशी वेळ यावी आणि तो या जगातून नाहीसा व्हावा, ही खूप मोठी हानी आहे. एक मनुष्य म्हणून ज्या कुटुंबातले ते आहेत सदस्य, त्या कुटुंबासाठी सुद्धा ती खूप मोठी हानी आहे. आपला एक संघ परिवार आहे. संघाशी संबंधित आपण सर्व एकमेकांशी खूप जवळून जोडले गेलेलो आहोत. आपलं एक वेगळं नातं आहे, धार्मिक नातं आहे, मित्रतेचं नातं आहे. अशा अशा अंगाने सुद्धा विचार करता जो कोणी आपल्या संघातील व्यक्ती आहे, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ह्या तीव्र भावना उत्पन्न होतात. अनेक धम्मचारी, धम्मचारिणी, काही धम्ममित्र, त्यांचे नातेवाईक हे सातत्याने या गोष्टींच्या प्रभावामध्ये येत आहेत आणि आपल्यातून जात आहेत. तर त्याचं दुःख हे खूप मोठं आहे. खरं म्हणजे हे जे दुःख आहे किंवा त्या प्रतीची जी भावना आहे, ती कोणीच शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही किंवा त्याला आपण मांडण्याचा प्रयत्नही करू शकत नाही. मात्र आपण सर्वच भावनाशील व्यक्ती असल्यामुळे आपल्याला हे समजून घेता येऊ शकतं. आपल्याला एकमेकांचं दुःख काही प्रमाणात का होईना समजून घेता येऊ शकतं. आपण त्याच्याशी तादात्म्य पाहू शकतो आणि अशा वेळेला आपणच एकमेकांना धीर देऊ शकतो. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या प्रसंगी काय बोलावं याचा मी विचार करत असताना अर्थातच आपण सर्व बौद्ध आहोत आणि बौद्ध म्हणून बुद्धानी जी काही शिकवण दिलेली आहे, बुद्धाने याविषयी जे काही सांगितलेलं आहे त्याविषयी सुद्धा आपणा सर्वांना चांगली माहिती आहे. अनेक प्रसंगी अनेक बाबी बुद्धांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक प्रकारचं जीवनाचं हे सत्य आहे. असं म्हणता येईल की मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. ते कुणालाही चुकलेलं नाही. ज्याचा निर्माण झालेला आहे, ज्याचा जन्म आहे, त्याचा मृत्यू हा अटळ आहे. म्हणजे जी जी गोष्ट निर्माण होते त्या गोष्टीला लय आहे, नाश आहे, विनाश आहे किंवा मृत्यू आहे. आपण ही गोष्ट निसर्गाला लावून पाहू शकतो. ही गोष्ट आपण भौतिक वस्तूंना लावून पाहू शकतो. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या कुठल्याही गोष्टींना आपण ही बाब लावून पाहू शकतो. हे तत्व लावून पाहू शकतो. अशी कोणतीही बाब नाही, कोणतीही गोष्ट नाही की जी चिरकाळ टिकेल, अनंत काळापर्यंत ती टिकून राहील, अशी कोणतीही शाश्वत बाब नाहीये. शाश्वत जर काय असेल, निश्चित जर काय असेल, तर ते म्हणजे नष्ट होणं आहे, लयास जाणं आहे किंवा मृत्यू होणं आहे. म्हणून आपण असं पाहू शकतो की जीवन म्हटलं की त्याच्यामध्ये दोन प्रमुख गोष्टी आहेत. एक म्हणजे जीवनाची सुरुवात ही जन्मापासून होते. जन्म झाला की जीवनाला सुरुवात होते आणि जन्म आणि मृत्यू
ह्या दोन मधली जी काही एक एक कालावधी असतो, दोन मध्ये जो काही कालावधी आहे तो म्हणजे जीवन आहे. आणि या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो आणि हे जीवन आपण कशा प्रकारे जगायचं हेच केवळ आपल्या हातामध्ये आहे. खरं पाहता आपल्याला कोणालाही खात्रीने हे सांगता येत नाही की आपल्या प्रत्येकाचं जीवन नेमकं किती आहे. आपला जन्म झाला आणि जे काय आज वय असेल आपल्या प्रत्येकाचं, तिथपर्यंत आपण आज आहोत. परंतु पुढच्या क्षणी किंवा येणाऱ्या काळात कधी आपण सुद्धा जाणार आहोत हे आपल्याला माहित नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, बुद्ध जी शिकवण देतात किंवा बुद्धाच्या शिकवणीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल, तर जे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, जे जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे, त्या जीवनाला आपण अर्थपूर्ण कसं बनवायचं, ते जीवन अधिक आपण ज्याला आपण म्हणू की कुशल प्रकारे कसं जगायचं, नीतिमान जीवन कसं जगायचं, एका अर्थाने आपण स्वतःला आणि इतरांना त्रास होऊ नये, कोणाला त्यामुळे त्रास होऊ नये, अशा प्रकारे कसं जीवन जगायचं याचा विचार करायला भाग पाडणारी ही गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण याचं नक्कीच चिंतन केलं पाहिजे. खरं म्हणजे बुद्धाने त्यांच्या जीवनामध्ये अनेक ज्या काही गोष्टी आपण त्यांच्या जीवनातल्या पाहतो, त्यामधून हे लक्षात येईल की बुद्धाने हे सत्य किती सहजगत्या आपल्याला सांगितलेलं आहे. आपणास माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे, अर्थात मी ती विस्ताराने गोष्ट सांगू इच्छित नाही. परंतु किसा गौतमी हिच्या बाबतीत बुद्धाने तिला कशा प्रकारे संदेश दिला. ज्या वेळेला तिचं छोटं बालक मृत्यू पावतं आणि ती अतिशय घायाळ होते. आपल्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याची जी सत्यता आहे ती ते स्वीकारू शकत नव्हती. तिला ते मान्यच नव्हतं की माझं बाळ किंवा माझा मुलगा हा आज या जगात नाहीये. ती अत्यंत घायाळ झालेली होती, व्याकुळ झालेली होती आणि ती आक्रोश करत होती. अतिशय दुःखाने ती विव्हळत होती. आणि तशा परिस्थितीमध्ये तिला कुणीतरी सांगितलं की तुझ्या ह्या दुःखावर उपाय एकच आहे, तो म्हणजे तथागत गौतम बुद्ध जे आहेत त्यांना जाऊन तू भेट. आणि मग ती मोठ्या आशेने, व्याकुळ मनाने भगवान बुद्धांकडे जाते आणि भगवान बुद्धांना याचना करते की काहीही करा, कसंही करा, मात्र माझ्या बाळाला जीवन दान द्या, त्याच्यामध्ये प्राण द्या, जेणेकरून तो माझ्याशी बोलेल, खेळेल आणि हसेल. अशा प्रकारचं ती एक प्रकारे याचना करते बुद्धांना. आता पहा, हा जो प्रसंग आहे किती भावविभोर असा प्रसंग आहे. त्यावेळेला भगवान बुद्ध या मातेला कशा प्रकारे सांत्वन करतात, कशा प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, ही गोष्ट खरं म्हणजे बंधू आणि भगिनींनो, आपण गोष्ट म्हणून ऐकतो, गोष्ट म्हणून ही कथा आपल्याला सर्वांना माहित आहे, परंतु तो प्रसंग नेमका कसा आहे आणि त्याला कशा प्रकारे ती माता सामोरे जाते, बुद्ध तिला कशा प्रकारे संदेश देतात, ह्या गोष्टीविषयी आपण चिंतन करण्याची आणि विचार करण्याची गरज आहे. त्यावेळेला ते तिच्या भावनिक गोष्टी, तिचा भावनातिरेक पाहून, तिच्या मनामध्ये असलेला दुःखाचा डोंगर पाहून तिला ते उपदेश देत बसले नाही, तिला ते उपदेशाचे डोस देत बसले नाही, तर त्यांनी तिला एवढंच सांगितलं, असं करा की कुठून तरी थोड्याशा मोहरी घेऊन या, कोणाच्या तरी घरी जाऊन थोड्याशा मोहरी घेऊन या, मग मी बघतो काय करायचं ते. अर्थात त्या क्षणी केवळ हे शब्द, बुद्धाने एवढं बोलणं त्या मातेसाठी खूप मोठा दिलासा होता. तिला त्या क्षणी असं वाटलं की चला, आता बुद्धाने आपल्याला असं सांगितलं की मोहरी घेऊन ये, थोडीशी मोहरी कुठून तरी घेऊन ये, आणि जर मी मोहरी आणली तर बुद्ध काहीतरी करतील आणि माझं बाळ पुन्हा माझ्याशी बोलेल, पुन्हा तो माझ्याशी हसेल, खेळेल. या भावनेने तिच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण होतो, तिला एक दिलासा वाटतो. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि मग ती मोठ्या उत्साहाने, तिच्या चेहऱ्यावर थोडासा
म्हणजे उत्साह दिसायला लागतो आणि ती म्हणते की ठीक आहे, एवढीच गोष्ट आहे का? ठीक आहे, मी आत्ता जाते आणि लगेच घेऊन येते. पण त्याच वेळेला बुद्ध तिला म्हणतात की एक मिनिट थोडंसं थांब. तू नक्कीच मोहरी घेऊन येशील, परंतु मला अशा ठिकाणावरून तू मोहरी घेऊन ये, अशा घरी जा तू आणि अशा ठिकाणची तू मोहरी घेऊन ये. त्यांना हे विचार की तुमच्या घरामध्ये यापूर्वी कोणाचा मृत्यू झालेला आहे का? आणि ज्यांच्या घरामध्ये यापूर्वी मृत्यूच झालेला नाही, अशाच घरची मोहरी तू घेऊन ये, असं बुद्ध तिला सांगतात. आणि ती त्यावेळेला त्या मनस्थितीमध्ये नसते. ती जास्त विचार करण्याच्या स्थितीत नसते. तिला एवढंच माहिती की मला मोहरी आणायची आणि एकदा मोहरी आणून बुद्धाकडे दिली, की ते माझ्या मुलाला पुन्हा प्राण देतील, त्याला जिवंत करतील आणि तो माझ्याशी बोलायला लागेल. तर त्याने धावत सुटते आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या घरी जाते. जे जवळचं घर असेल सर्वप्रथम ती तिथे जाते आणि तिथे दार ठोठावते आणि तिथे जी गृहिणी असते तिला ती विचारते की ताई तुमच्याकडे मोहरी आहेत का? तर ती ती ताई म्हणते की हो माझ्याकडे मोहरी आहे. मग ती म्हणते की मला थोडीशी मोहरी पाहिजे होती, तुम्ही द्याल का? तर ती म्हणली हो मी लगेच आणून देते. पण त्याच वेळेला किसा गौतमी तिला विचारते की थांबा तुम्ही मोहरी आणालच, परंतु काय तुमच्या घरात आतापर्यंत कुणाचा मृत्यू झालाय का? तर ती ताई त्यांना म्हणते की अहो हा काय प्रश्न झाला का? असं काय विचारता तुम्ही? आमच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत. यापूर्वी जे जे लोक होते आमच्या कुटुंबातले, ते त्यांचं निधन झालेलं आहे. ते आमच्यातून निघून गेलेले आहेत. आणि असे अनेक लोक निघून गेलेले आहेत. मग ती म्हणते की नको, मग तुमच्या घरची मोहरी मला नको. मग ती पुढे जाते आणि असे करत 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 ती जेव्हा अनेक घरं शोधते आणि तिला पुन्हा पुन्हा तेच उत्तर मिळतं की आमच्या घरातले अनेक लोक गेलेले आहेत. अनेकांचं निधन झालेलं आहे. वास्तविक पाहता जिवंत कमी आहेत आणि मृत्यू पावलेलेच जास्त आहेत. अशा प्रकारे जेव्हा तिला ती गोष्ट वारंवार वारंवार वेगवेगळ्या घरी जात असताना ऐकायला मिळते, तेव्हा मग तिला हळूहळू तिच्या मनामध्ये एक प्रकारचा प्रकाश निर्माण होतो. एक प्रकारचा साक्षात्कार तिला होतो आणि मग ती समजायला लागते की हो, मृत्यू ही सत्य गोष्ट आहे. मृत्यू हा कोणालाही टळलेला नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू हा अटळ आहे. तो येणारच आहे. आज माझ्या मुलाला आला, कदाचित उद्या माझा होईल, कदाचित आणखी कुणाचा होईल. तर अशा प्रकारे ही गोष्ट येणारच आहे आणि जेव्हा तिला ते सत्य उमगतं, तेव्हा ती बुद्ध चरणी जाते आणि बुद्धांना ती धन्यवाद देते आणि म्हणते की मला आजपासून आपला शिष्य बनायचंय. आणि मग बुद्ध तिला शिष्य बनवतात आणि ती बुद्धाची शिष्य बनते, भिक्षुनी बनते आणि मग धम्म जीवनाला पूर्णपणे वाहून घेते. बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट मी काही नव्याने सांगत नाही तुम्हाला. आपण सर्वांनी यापूर्वी अनेकदा ऐकलेली आहे. आपण सर्वांनी या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बुद्धाने मृत्यू हे सत्य कसं लक्षात आणून दिलं, तिला उपदेश न देता तिलाच उलगडा व्हावा, तिलाच सांत्वन करता यावं, अशा प्रकारची हातोटी बुद्धाच्या शिकवणीमध्ये होती, बुद्धाच्या संवादामध्ये होती. बुद्धाचा जो संवाद होता तो आपण पाहू शकतो की किती करुणावान होता. बुद्धाचा जो संवाद होता ते आपण पाहू शकतो की किती प्रज्ञावान होता आणि एका मातेच्या भावना समजून घेऊन तिला त्यांनी तशा प्रकारे जे काही सांगितलं त्यामधून ती माता सावरली, ही गोष्ट किती वाखाणण्यासारखी आहे. बंधू आणि भगिनींनो, मला या ठिकाणी हेच म्हणायचंय की मृत्यू हा अटळ आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू हा होणारच आहे. आणि मग जर ही गोष्ट अशी आहे, हे जर सत्य आहे, तर मग आपण त्या गोष्टीकडे कसं पाहायचं? या ठिकाणी प्रश्न हा आपल्यासाठी निर्माण होतो की एक बौद्ध व्यक्ती म्हणून आपण या गोष्टीला कसं पाहायचं किंवा त्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा? तर
आपण असं म्हणू शकतो तर जीवनाचे हे दोन पैलू आहेत, एक जन्म आहे आणि एक मृत्यू आहे. मधला जो कालावधी आहे ते म्हणजे जीवन आहे. या जीवनाला सार्थक बनवणं, हे जीवन अतिशय उत्तम प्रकारे जगणं, बुद्धाच्या धम्मानुसार जीवन जगणं, हेच आपलं कर्तव्य आहे. खरं पाहता कधी कधी लोक ह्याची पण चर्चा करतात की मृत्यूनंतर काय, आणि मृत्यूनंतरच्या चर्चेलाही तसं पाहिलं तर खरं म्हणजे कुठला अर्थ नाही. जे जीवन आज आपल्याला आहे, मनुष्य प्राणी म्हणून आपण जे जीवन जगत आहोत, ते जीवन तुम्ही किती उत्तम प्रकारे जगता, या जीवनामध्ये आपण जीवनातला आनंद किती घेतो, आपण स्वतः आनंदी राहून इतरांना किती आनंद देऊ शकतो, याला खरं म्हणजे जास्त महत्व आहे. मृत्यूनंतरच्या जीवनाची चिंता करण्यामध्ये काही अर्थ नाही. मात्र अनेकदा अनेकांना हे प्रश्न पडतात आणि हा प्रश्न अनेक म्हणजे अनादी कालापासून चालत आलेला आहे. आपण असं म्हणू शकतो की मनुष्य जात जेव्हापासून निर्माण झालेली आहे तेव्हापासून ही गोष्ट चालू झालेली आहे. आजही कोणालाही या गोष्टीचा उलगडा झालेला नाही. तर मला असं वाटतं की अनावश्यक गोष्टींच्या विचारांमध्ये जाण्यापेक्षा आपण आपलं जे जीवन आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि बुद्धाचा धम्म आपल्याला हेच शिकवतो की आपण चांगलं जीवन कसं जगायचं. बुद्धाच्या धम्माची शिकवणच मुळात दुःख कसं नाहीसं करायचं यावर आधारित आहे. आपल्याला माहिती आहे की 4 आर्य सत्यांची शिकवण आहे, त्याच्यामध्ये पहिलं आर्य सत्य हे दुःख आहे. दुःख आहे म्हणून बुद्धाचा धम्म निराशावादी आहे असं मुळीच नाही. उलट पक्षी आपण असं म्हणू शकतो की दुःख आहे हे सत्य आहे. 4 आर्य सत्यांपैकी पहिलं सत्य आहे, महान सत्य आहे. ते जर सत्य आपण चांगल्या प्रकारे आत्मसात केलं म्हणजे समजून घेतलं, तरी त्या क्षणी आपण असं म्हणू शकतो की जर त्याचा खरा अर्थ आपल्याला लक्षात आला, मृत्यू हे सत्य कसं आहे हे जर आपण चिंतनातून स्वतःच्या चिंतनातून जर समजून घेतलं, तर त्या क्षणी आपल्या मनामध्ये एक नव चैतन्य निर्माण होऊ शकतं. आणि हे नव चैतन्य म्हणजे एक नवीन ऊर्जा आहे. हे नव चैतन्य म्हणजे नवीन जीवन जगण्याची उर्मी आहे. एक प्रकारे ते वीर्य आहे, जे कुशल कार्यासाठी सदोदित प्रयत्नरत राहतं, असं ते वीर्य आहे, ज्याला आपण एक सकारात्मक शक्ती म्हणू. ही गोष्ट आपल्यामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे. ना की आपण जे दुःख आहे त्याला घेऊन बसणं, त्याला कवटाळणं. जसं मगाशी आपण सल्लसुत्ताचं वाचन केलं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जर वेडावून दुःखाने अति घायाळ होऊन जर आपण दुःखच कवटाळून बसलो आणि रडत बसलो, तर त्याचा काही लाभ होणार आहे का? त्या ठिकाणी असंच सांगण्यात आलेलं आहे की यामुळे जर काही लाभ होणार असेल तर तुम्ही अवश्य करा. बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचा हा अनुभव आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख, मृत्यूचं दुःख आपण अनुभवलेलं आहे. आपल्या प्रत्येकाने आपले आई वडील असतील, आजोबा असतील, काका असतील, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणाच्या ना कोणाच्या जाण्याचं दुःख अनुभवलेलं आहे. पण काय कधी आपण हे पाहिलं का की आपण त्या दुःखाला कवटाळून घेतल्यामुळे, ते दुःख आपण जास्त उराशी बाळगल्यामुळे आणि सतत रडत राहिल्यामुळे, आपल्या भावनांना वाट करून दिल्यामुळे काय आपल्याला त्यातून खरंच ज्याला आपण म्हणतो की काही लाभ होतो का? खरं पाहता कुठलाही लाभ होत नाही. उलट पक्षी आपली हानी होते, आपल्याला त्रास होतो, आपल्याला मानसिक आणि शारीरिक अतोनात यातना होतात आणि त्या यातना आपण सहन करतो. खरं म्हणजे त्या यातना सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसतं. याचाच अर्थ असा आहे बंधू आणि भगिनींनो, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो, करुणा म्हणतो. या प्रज्ञेतून आणि करुणेतून जर पाहिलं आपण, तर या गोष्टी करण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. याला खरं खरं म्हणजे काही महत्व देण्याची गरज नाही, हे आपण शिकलं पाहिजे. एका अर्थाने मृत्यूला आपण आनंदाने स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. अर्थात या ठिकाणी माझं हे वाक्य अनेकांना कदाचित पटणार नाही. तुम्ही म्हणाल की मृत्यूची आनंदाने आपण कशी काय तयारी करायची? मृत्यूला आपण आनंदाने कसं काय स्वीकारायचं? मृत्यू तर हा दुःखदायी आहे.
मृत्यूचं तर भय प्रत्येकालाच असतं. असं जरी असलं तरी बंधू आणि भगिनींनो, बुद्धाची शिकवण आपल्याला सत्य जसं आहे तसं पाहायला शिकवते. प्रज्ञा ही आपल्याला जसं आहे तसं पाहायला शिकवते आणि म्हणून बुद्धाने 3 लक्षणांची शिकवण आपल्याला दिलेली आहे. ज्याच्यामध्ये अनित्य आहे, दुःख आहे आणि अनात्म आहे. हे 3 लक्षणं जे आहेत, अस्तित्वाची ही 3 लक्षणं आहेत. या 3 लक्षणांच्या शिकवणीच्या आधारे जर ही गोष्ट आपण लावून पाहिली, तर आपल्या लक्षात येईल, की खरोखरच आपण स्वतःची तयारी अशा प्रकारे केली पाहिजे. आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. जर आपण स्वीकारत असू आणि जीवनाकडे आपण डोळसपणे पाहत असू, तर मी असं म्हणेल, की जे जीवन आपण जगलेलो आहोत, आतापर्यंत ज्या प्रकारचं जीवन आपण जगलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जो आनंद घेतलेला आहे, ज्या प्रकारचं कुशल कर्म आपण करत आलेलो आहोत, ज्या प्रकारचं नीतिमान जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आनंद वाटला पाहिजे, एक प्रकारचा दिलासा वाटला पाहिजे, की नाही, मला जे जीवन प्राप्त झालेलं आहे, ते खरंच मी एक आदर्शवत जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. माझे जे गुरु आहेत, अर्थातच भगवान बुद्ध हे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेब आहेत, भंते आहेत, अनेक उच्च आचरणशील व्यक्ती आहेत. त्यांच्या उदाहरणांकडे पाहून आपण स्वतःची तयारी केली पाहिजे. अर्थात मगाशी बुद्धदत्त आपलं काव्य सादर करत असताना पत्नीविषयी जे काही भावना व्यक्त करत होते त्याच्यामधून माझ्या हे लक्षात आलं, की त्यांना त्यांच्या पत्नीची किती चांगली साथ होती. एक प्रकारे मी असं म्हणेल, की आपल्या आपल्या समाजामध्ये पती पत्नीचं हे नातंच काहीतरी अनोखं आहे आणि या नात्यांमध्ये दोघेही एकमेकांना साथ देत असतात. अनेकदा आपण जीवनभर जी एकमेकांना साथ दिलेली आहे किंवा देत आहोत, त्याचं तेवढं आपल्याला महत्व लक्षात येत नाही. आपण त्याला एक प्रकारचं दैनंदिन गोष्ट म्हणून पाहतो, एक रुटीन गोष्ट म्हणून पाहतो आणि आपलं जीवन चाललेलं असतं. खरं म्हणजे अशा वेळेला म्हणजे मी असं म्हणेल, की आपण प्रत्येकानेच आपल्या जीवनामध्ये आपल्या जोडीदाराविषयी, आपल्या पत्नी असेल, पती असेल किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य असतील, त्यांच्याविषयी व्यक्ती म्हणून सातत्याने आपण जाणीव ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचं माझ्या जीवनामध्ये अत्यंत अनन्यसाधारण असं महत्व आहे. याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. वेळ प्रसंगी आपण पुण्यानुमोदन केलं पाहिजे, ॲप्रिशिएशन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. अशा प्रकारे आपण सातत्याने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. बऱ्याचदा ह्या गोष्टी तेवढ्या होताना दिसत नाही आणि ती गोष्ट आपण शिकलं पाहिजे. अर्थातच या सर्व गोष्टींचं स्मरण आपल्याला आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तेव्हा प्रकर्षाने या गोष्टींची जाणीव होते. आणि ती व्हावी ही सुद्धा गोष्ट स्वाभाविक आहे. कारण तेवढे दिवस आपण जवळून एकमेकांसोबत घालवलेले आहेत. तर मी हे समजू शकतो बुद्धदत्त, की आपल्या पत्नी गीताताई आपल्याला सोडून गेलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं स्मरण होणं स्वाभाविक आहे. आणि त्या आठवणी काही काळ चालणारच आहेत. पण या ठिकाणी मी आपल्याला हे सांगू इच्छितो, की तुम्ही त्यांचं आत्तापर्यंतचं जे लाईफ होतं, त्यांनी कशाप्रकारे ते जगलेलं आहे, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांच्यातले सद्गुण कोणते कोणते आहेत, त्यांनी कशाप्रकारे सेवा केलेली आहे, त्यांनी नातेवाईकांचा कसा सांभाळ केलेला आहे, त्यांनी समाजामध्ये स्वतःच एक स्थान निर्माण केलेलं आहे. या गोष्टींचं स्मरण करा, त्याचं पुण्यानुमोदन करा आणि त्या आठवणींमध्ये राहा. जेणेकरून दुःखाला तुम्ही बाजूला ठेवू शकता. मला आठवतं बुद्धदत्त, की जेव्हा मी तुमच्या घरी पहिल्यांदा आलो होतो. एकदम पहिल्या प्रथम मी तुमच्या घरी आलो होतो. त्याला वाटतं मला असं वाटतं, की 2-2.5 वर्ष आता झाले असतील. आणि त्यावेळेला मैत्रेय आदित्य आणि मी दोघेही तुमच्या घरी आलो होतो आणि विशेष गोष्ट ही होती, की त्यावेळेला मी तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली नव्हती. आणि थोडंसं माझ्या मनामध्ये त्यावेळेला असं आलं होतं, कारण तुम्ही अनेक दिवसांपासून मला फोनवरून बोलत होते, की "अमृतदीप मेरे घर आइए आप. एक बार मेरे घर आइए. घर मिलने आइए, अच्छा होगा मुझे मिलेंगे तो." तर मी ती गोष्ट ओळखून होतो आणि फोनवरून आपण अनेकदा बोललो होतो. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, की मी नक्की तुमच्या घरी येईल
आणि मग जेव्हा मला तशी संधी मिळाली, मैत्र्यादित्यांना मी म्हटलं, की चला आपण दोघेही जाऊ. कारण मला तुमचं घर माहित नव्हतं त्यावेळेला. तर मैत्र्यादित्य आणि मी आम्ही दोघेही तुमच्या घरी आलो आणि ती पहिली भेट होती ज्यावेळेला मी तुमच्या घरी आलो आणि तुम्ही मला पाहिलं, तर तुम्हाला अत्यंत आनंद झाला आम्हाला दोघांनाही पाहून आणि तुम्हाला आश्चर्य वाटलं, की मी कसं काय आलो? आणि मी तुम्हाला म्हटलं, की मी तुम्हाला हा आश्चर्याचा धक्का देण्यासाठीच आलेलो आहे. हा सुखद धक्का देण्यासाठीच आलेलो आहे. तुम्हाला न सांगता येण्याचं कारणच हे होतं, की तुम्हाला आनंद व्हावा. आश्चर्याचा, आनंदाचा धक्का तुम्हाला बसावा आणि तसंच घडलं. तुम्ही अतिशय उत्साही होता, आनंदी होता. तुम्हाला असं वाटलं, की आता मी काय करू आणि काय नको? तुम्ही आम्हाला बसायला जागा केली आणि त्यानंतर तुम्ही तांब्याभर पाणी आणून दिलं पिण्यासाठी आणि काही क्षणातच तुम्ही आतल्या खोलीमध्ये गेलात, किचनमध्ये गेला बहुतेक तुम्ही आणि गीताताईंशी तुम्ही बोललात आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला म्हणत होतो, की काही बनवू नका, काही घरी सांगू नका करायला. पण तरी सुद्धा तुम्ही काहीतरी सूचना देऊन आलात आणि काही वेळाने पाहिलं मी, की गीताताई ह्या प्लेटमध्ये पोहे घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांनी खूप आग्रहाने आम्हाला दोघांनाही अर्थात आपण सगळ्यांनीच ते पोहे खाल्ले आणि मला आजही आठवतं, की अतिशय चांगल्या प्रकारे त्या सुगरण होत्या. खूप छान पोहे त्यांनी बनवलेले होते आणि ते आपण खाल्ले सगळ्यांनी आणि तो माझा पहिला प्रसंग आहे गीताताईंना पाहण्याचा. त्यांच्याशी बोलता नाही आलं, मात्र त्यांच्याकडे पाहून माझ्या हे लक्षात आलं, की अतिशय शालीन असं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय प्रेमळ असं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय समजदार आणि शांत स्वभावाचं हे व्यक्तिमत्व आहे. हे मी ओळखलं. एक मिनिट. ते पाहता क्षणी लक्षात यावं असं व्यक्तिमत्व आहे. आणि मी समजतो माझ्यापेक्षा जास्त इतर चारिणी किंवा धम्ममित्र, सहाय्यक, त्यांचे नातेवाईक हे जास्त जवळून अनुभवलेलं असणार त्यांना. ते जास्त सांगू शकतात. परंतु मला असं वाटतं बुद्धदत्त, की तुम्ही गीताताईंच्या स्मरणार्थ ज्या कुशल आठवणी आहेत, ज्या सकारात्मक आठवणी आहेत, त्यांचं जे पुण्यकर्म आहे, त्याचा जास्त तुम्ही विचार करावा. सत्य हे स्वीकारलंच पाहिजे. जे काही घडलं ते आपण स्वीकारलंच पाहिजे आणि आपल्या जीवनाला आपण दिशा दिली पाहिजे. खरं पाहता मी असं म्हणेल, की यामधून आपण आपल्या जीवनाची प्रेरणा घेतली पाहिजे, की जे काही उर्वरित आयुष्य आहे, ते मी अतिशय आनंदाने जगेल. माझ्या उर्वरित आयुष्याचं ध्येय एकच असेल, ते म्हणजे मी स्वतःला आनंदी ठेवील आणि माझ्या समाजातील लोकांना मी आनंदी ठेवील, माझ्या नातेवाईकांना मी आनंदी ठेवील, सर्वांना, माझ्या मित्रांना, माझ्या संघ सदस्यांना ज्यांना ज्यांना म्हणून शक्य आहे त्यांना त्यांना मी आनंदी ठेवेल असं जर एकच ध्येय जर मनाशी बाळगलं आणि धम्म जीवन चांगल्या प्रकारे अधिक सखोल करण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं ते एक उत्तम आदरांजली होऊ शकते आणि या दुःखावर आपण मात करू शकतो. बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता खूप जास्त मोठं प्रवचन द्यावं असा माझा विचार नव्हता. मात्र मी असं समजतो की आज जी काही परिस्थिती अवतीभोवती आहे, आपल्याला दररोज अनेक बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरोखरच आपण बुद्ध शिकवणींना समोर ठेवलं पाहिजे. आपण स्वतःला एका अर्थाने अ, भाग्यशाली समजलं पाहिजे, की आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. बुद्धाची शिकवण आपल्या जवळ आहे. आपण त्यावर चिंतन मनन केलं पाहिजे आणि अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मृत्यूनंतरचं जीवन काय असेल याची चिंता करण्यापेक्षा जर आत्ता आपण चांगलं कर्म केलं, कुशल कर्म केलं आणि जर भविष्यात काही त्याचे परिणाम असतील, तर मी असं समजतो की कुशल कर्माचा कुशलच परिणाम होईल. म्हणजे जे काही आपल्याला पुढे लाभेल, ज्या प्रकारचं जीवन आपल्याला लाभेल, ते नक्कीच अतिशय उत्तम असं जीवन असेल. अतिशय ज्याला आपण म्हणू की प्रेरणादायी असं ते जीवन असेल आणि त्याचा आपल्याला आत्ता विचार करण्याची गरज नाही. आपल्याला आत्ता वर्तमानामध्ये या स्थितीमध्ये स्वतःची जागृती ठेवून, स्वतःच्या मनाची जागृती ठेवून कुशल कर्म करत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि बंधू आणि भगिनींनो, खरोखरच आपण सर्वच याच प्रकारे प्रयत्न कराल आणि तशा प्रकारे प्रयत्न करूनच आपण खऱ्या अर्थाने आजची ही श्रद्धांजली वाहू शकतो असं मला वाटतं. तर
खरोखरच बुद्ध दत्त आणि तुमचं जे चॅप्टर आहे धम्मचार्यांचं, त्या चॅप्टरचं आणि ज्यांनी ज्यांनी या आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, प्रमोदादित्य आहेत, वीरबुद्धी आहेत, या सर्वांचं मी खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनुगुण आहेत, अनुबल आहेत, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही सगळ्या प्रकारची व्यवस्था इथं खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना जय भीम. आणि मी इथे थांबतो. जय भीम. सुखाने